पवित्र पोर्टल शिक्षक भरती मोठी बातमी. नवीन प्रसिद्धीपत्रक आले. मुलाखतीशिवाय व मुलाखत यादी कधी प्रसिद्ध होणार? पदे किती आहेत? चला पाहूया संपूर्ण डिटेल आपण या प्रसिद्धीपत्रकामध्ये. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन बेलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील. चला तर पाहूया ही संपूर्ण डिटेल आणि ही अपडेट. शिक्षक भरती 2026 टेट 2025 वरती होणारी शिक्षक भरती या संदर्भात पवित्र पोर्टलने एक नवीन प्रसिद्धीपत्रक जारी केलेलं आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये पवित्र पोर्टलवर सध्या सेल्फ सर्टिफिकेशन म्हणजेच स्वप्रमाणपत्र पूर्ण असलेल्यांची संख्या आपण पाहिलेली आहे. 1,70,108 उमेदवार आहेत. त्यांच्याकडून प्राधान्यक्रम जनरेट करणे व लॉक करण्याची जी कार्यवाही होती ती आता संपलेली आहे. म्हणजे 16/8/2026 अखेर मुलाखतीशिवाय 1,51,020 प्रेफरन्स जनरेट झाले होते. त्यापैकी मुलाखतीसह 1,41,865 प्राधान्यक्रम जनरेट झाले होते आणि 16/8/2026 पर्यंत आपल्याला मुदत दिली गेली होती. त्यामध्ये आता 1,46,750 हे मुलाखतीशिवाय प्रेफरन्सेस लॉक झालेले आहेत, तर मुलाखतीसह 1,31,505 प्रेफरन्सेस लॉक झालेले आहेत पोर्टलवरती. ठीक आहे. आता ही प्राधान्यक्रम जनरेट करण्याची व लॉक करण्याची सुविधा आता संपलेली आहे. 6/8/2026 पासून 16/8/2026 पर्यंत हा कालावधी देण्यात आला होता. आता याच्यानंतर बघा काही उमेदवारांचं काय झालेलं आहे, तर माहिती नोंद करताना योग्य त्या रकान्यात नोंद न करता अन्य रकान्यात नोंद केली होती आणि त्यांना त्यांची पात्रता योग्य त्या रकान्यात असल्याचे विचारात घेऊन त्यांना देखील निवड प्रक्रियेत आता सहभागी करण्यात आलेला आहे. प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्यासाठी पवित्र पोर्टलमध्ये जरी तुमची माहिती चुकली असेल, नोंद करताना चुकीच्या रकान्यात तुमची नोंद झाली असेल, तरी सुद्धा पवित्र पोर्टलनं तुम्हाला विचारात घेतलेलं आहे. काही उमेदवारांनी काय केलेलं आहे, स्वप्रमाणपत्राची माहिती पूर्ण केली होती, मात्र स्वप्रमाणपत्र OTP नोंद करून लॉक केलेले नव्हते. त्यांना देखील राज्य शासनानं पवित्र पोर्टलमध्ये नोंद केलेल्या माहितीच्या आधारे प्राधान्यक्रम उपलब्ध करून निवड प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले आहे किंवा घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा काही उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र लॉक करताना आपली शैक्षणिक, व्यावसायिक व अन्य अर्हतेची नोंद स्वप्रमाणपत्रे केली नसल्याने त्यांना प्राधान्यक्रम जनरेट होत नसल्याचे दिसून आले होते. मात्र या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र लॉक करण्याच्या कालावधीमध्ये स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्त करण्याची संधी असताना देखील त्यांनी योग्य त्या नोंदी केल्या नाहीत. मग अशा उमेदवारांना सुद्धा टप्पा 2 मधील फेज 2 मध्ये पदभरतीच्या वेळी स्वप्रमाणपत्रामध्ये योग्य त्या वैध दुरुस्ती करण्याची नोंद किंवा सुविधा या ठिकाणी पवित्र पोर्टल उपलब्ध करून देणार आहे. म्हणजे त्यांचा सुद्धा या ठिकाणी या पवित्र पोर्टलच्या भरतीमध्ये विचार होणार आहे मित्रांनो. आता निवड प्रक्रियेमधील पुढील टप्पा म्हणजे सर्वसाधारण गुणवत्ता यादी. तेच आपण बघायचं आहे की यादी कधी प्रसिद्ध होईल. सदर निवड प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनं होत असल्याने मानवी हस्तक्षेपास कोणताही वाव नाही असं यांचं मत आहे आणि लवकरच यादी प्रसिद्ध होईल, कारण आता ही बाकीची कार्यवाही पूर्ण झालेली आहे. येत्या महिनाभरामध्ये यादी प्रसिद्ध होण्याचे चान्सेस जास्त आहेत. डिटेल तारीख त्यांनी दिलेली नाही, तरी पण एका महिन्याच्या आत यादी प्रसिद्ध करावी ही आपली सुद्धा अभिलाषा असणार आहे. मुलाखतीशिवाय निवड प्रक्रियेत एकाच एक उमेदवार आता असणार आहे, तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामध्ये थेट निवडीसाठी शिफारस होणार आहे. एकच जागा असेल तर एकच कॅन्डिडेट त्या ठिकाणी त्याच्या गुणवत्तेच्या आधारे मुलाखतीशिवाय या पर्यायासाठी पात्र होणार आहे आणि त्यानुसारच त्या जे काही व्यवस्थापन असतील त्या उमेदवारांना त्यांची नियुक्ती आदेश देणार आहेत. तसंच मुलाखतीशिवाय निवड प्रक्रियेत एकाच एक असल्यामुळं त्यांना शिफारस झाल्यानंतर मुलाखतीसह जो पर्याय आहे म्हणजे मुलाखत देऊन तो त्यांच्यासाठी आता वैध राहणार नाही. त्यानंतर ते पुढची टेट देऊ शकतात. जर मुलाखतीशिवाय मध्ये जर त्यांचं सिलेक्शन झालं असेल तर मुलाखतीसह ते पात्र नाहीत. ठीक आहे. ते पुढली टेट देऊन मग परत पात्र होऊ शकतात. त्याच्यानंतर बघा आता खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्था त्यांच्यामधील निवड प्रक्रियेमध्ये मुलाखतीसह प्रकारात यापूर्वी काय होत होतं, एकाच जागेसाठी 10 उमेदवार जात होते आणि 30 गुणांची त्यांची जी पहिली मुलाखत होती ती होत होती. त्या आधारे त्याची निवड करण्यात येत होती. मात्र आता या निवड प्रक्रियेमध्ये पूर्णपणे बदल करण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये काय बदल केलेला आहे बघा, एकतर शासनाने हे प्रमाण आता 1:3 जाहीर केलेलं आहे. म्हणजे मुलाखतीसह एका जागेसाठी 3 उमेदवार हे मुलाखतीसाठी जातील आणि त्या गुणदानामध्ये सुद्धा फरक करण्यात आलेला आहे. पहिलं काय होत होतं तर त्यांना 30 मार्कामध्ये 0 मार्क देऊन त्यांना बाद करण्यात येत होतं. मात्र आता तसं नाही होणार. तर टेटमध्ये परीक्षेमध्ये पडलेले गुण आहेत ते 75, त्याच्यापैकी 75% गुण ते विचारात घेणार आहेत. त्यानंतर शैक्षणिकसाठी 7 गुण असणार आहेत. व्यावसायिक अर्हता तुमची काय आहे
त्यासाठी 8 गुण असणार आहेत आणि मुलाखत व अध्यापन कौशल्य तुमचं कसं आहे, तुम्ही तास वगैरे कसा घेता, मुलाखत कशी देता, याच्यासाठी 10 गुण आहेत. असे एकूण 100 गुणाच्या आधारे तुमची अंतिम निवड आता होणार आहे विथ इंटरव्ह्यूसाठी, म्हणजे जे विथ इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही देणार आहात त्यामध्ये. अशा प्रकारे तुम्हाला ही पवित्र पोर्टलवरती प्रसिद्धीपत्रकामध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे. राज्यातील एकूण 76 अनुदानित शैक्षणिक संस्थांनी सुद्धा एकूण 1819 पदांसाठी मुलाखतीशिवाय हा पर्याय निवडलेला आहे. आणि आता प्रेफरन्सेस लॉक झालेले आहेत. लवकरच यादी लागेल, 1 महिना 1.5 महिन्यामध्ये यादी लागेल अशी आपण अपेक्षा करूया. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलसोबत राहा. धन्यवाद.